आमचे आचार्य संतगण हे तर बोलणारच आहे, परंतु एक साधा साधक म्हणून माझे मत मला या ठिकाणी व्यक्त करावं असं वाटलं. अनुभव संप्रदायाने ज्या ज्या चुका केल्या त्या म्हणजे आक्रमणाला तोंड देताना त्यांनी गुप्तलिपीत ग्रंथ लिहिले. उत्तमातलं उत्तम कार्य करणाऱ्या, मानवतेचा संदेश देणाऱ्या आणि सर्वांसाठी धर्माची दारे उघडी करणाऱ्या, मोक्षाचा अधिकार प्रदान करणाऱ्या संप्रदायाविषयी आपण जे मत व्यक्त केले आहे त्या मताशी संपूर्ण मानव संप्रदाय असहमत आहे. अशा काळामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंचे जे विचार आहेत, जे तत्वज्ञान आहे, जे जसेच्या तसं हे पुढच्या पिढीला मिळावं, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची भेसळ होऊ नये आणि म्हणून आमच्या त्या काळच्या आचार्यांनी, आमच्या धर्मधुरींनी त्या ठिकाणी ते लिपिबद्ध केलं की जेणेकरून त्याच्यामध्ये कोणी बदल करू शकत नाही. कट्ट्यांना म्हणजे मूर्ती नकोच. महानुभाव संप्रदायाच्या श्रद्धास्थानांना, तीर्थस्थानांना आपण कट्टे संबोधलं हे सगळ्यात मोठं मनाला वेदना देणारं विधान आहे आणि त्या विधानाचा मी मनापासून निषेध करतो. सर्वज्ञांनी धर्मशास्त्र निरूपण केलं. तो पवित्र असं ठिकाण आहे. औचटे लागती चरण पवित्र झाले पाषाण, असे परमेश्वराचा चरण स्पर्श झालेले पवित्र पाषाण आहे. महानुभाव संप्रदाय जो आहे हा अधिकाधिक आपल्या कोशात गेला आणि बंदिस्त झाला. कुणासाठी हे शास्त्र बंदिस्त नाही, ते कधी कुलपामध्ये बंद केलेलं नाही आणि ते करण्याचा हेतूही नाही. जे जे चांगलं आहे ते जगाला दिलं पाहिजे या विचाराचा महानुभाव संप्रदाय आहे. आणि म्हणून आपण जी सर्व जी विधानं केलेली आहेत ही कुठल्याही प्रकारचा अध्ययन न करता, महानुभाव संप्रदायाचा अभ्यास न करता, त्यामागचा हेतू न लक्षात घेता केलेली विधानं आहेत आणि या सर्व विधानांचा आम्ही संपूर्ण महानुभाव संप्रदाय, त्याचबरोबर आमचा अखिल भारतीय महानुभाव पुजारी भोपे समाज हा संपूर्ण आपल्या या विधानाचा निषेध करत आहे. मी अखिल भारतीय महानुभाव पुजारी भोपे महासभेच्या वतीने या विधानाचा आणि आपल्या या महानुभाव तत्वज्ञानाबद्दल किंवा महानुभाव संप्रदायाबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानाचा मी निषेध करतो.